मित्रांनो, ज्या मुलाखतीची उत्सुकता होती अखंड महाराष्ट्रात नव्हे तर 14 देशाला की सर्जा 1001 नेमका कुठे आहे, नक्की त्याला नक्की झालंय काय, नक्की तो कुठे होता, तो मैदानामध्ये दिसत नव्हता. आपण आता आज आलो आहे बोरजाईवाडीच्या मैदानामध्ये. इथं बिंदूरचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये राहुल पाटील अडवली कल्याण यांचं काळीज सगळ्या महाराष्ट्राचा लाडका 1001 सर्जा आलेला आहे. आणि आपण बघूया नक्की कुणाकडे आहे सर्जा, त्या सर्जाला काय झालेलं होतं बघूया. नमस्कार शेठ. नमस्कार. तुमचं नाव सांगा. धनंजय अरुण जाधव. ओके, तुमचं गाव वगैरे सांगा. कोडोली सातारा कोडोली. काय सांगाल सर्जा, किती दिवस झाले तुमच्याकडे आहे? काय सर्जा आता 1.5-2 महिने झाले की आपल्याकडे आहे. 1.5 ते 2 महिने झाले. 1 महिना चांगला पळाला पहिला, बरं. परत 1 महिना जरा इथं पायात थोडासा गॅप झाला होता, त्यामुळे एक 20-25 दिवस राहुलबाईने थांबायला लावला. डॉक्टरने म्हणले थांबवा. कुठल्या मैदानात झालं नक्की, त्याला काय सांगा? काय असं मैदानात प्रॉब्लेम झाला नाही, कुठं झाला हे कळून आलं नाही नक्की. पण आम्हाला जसा पळताना जरा कमी वाटला म्हणून शिरवळच्या दवाखान्यात सर्जाचा जरा थोडासा पळ कमी तुम्हाला वाटायला लागलं की बैल कमी का पळतोय, कमी का पळतोय. त्याचं कसं केलं, डॉक्टरांना विचारलं होतं? डॉक्टरांना विचारले, शिवमदादांना सांगितले, राहुलबाईंना बी सांगितले. भाईन दादा म्हणले शिरवळच्या दवाखान्यात नाही, एक्सरे काढा. एक्सरे काढला. तिकडे नेला तुम्ही? हो, शिरवळला नेला होता. शिरवळला नेला? शिरवळला नेला डॉक्टरांनी. शिरवळला नेला, तिथं अर्धा दिवस गेला. एक्सरे ती काढले सगळी, ह्या पायाचा, पुढच्या पायाचा, म्हणजे दोन्ही पायाचा? दोन्ही पायाचा पुढच्या काढला. डॉक्टरांनी ह्या फऱ्यात थोड्याचा पुढच्या पायात एवढा 1 ते 1.5 इंचाचा थोडासा गॅप होता. तर तो गॅप भरून काढण्यासाठी त्याला कॅल्शियम आणि इंजेक्शनाचा एक कोर्स होता 5-5 दिवसाला. तो महिन्यात 4-4 दिवसांनी कोर्स केला. 4 दिवस अखेर कोर्स केला त्याला. असं 5 इंजेक्शनाचा कोर्स केला, कॅल्शियम चढवलं. बैल आता रिकवर झाला, फ्रेश आहे, आज उड्या बिड्या मारतो, व्यवस्थित आहे. आता ते परत तुम्ही दवाखान्यात नेला का की परत म्हणून व्यवस्थित झाला याची? नाही, डॉक्टरांनी सांगितलेलं 1 महिना गॅपच द्या त्याला, आणि पूर्ण म्हणजे ती कॅल्शियम संपल्यानंतर बैल 100% भरून येईलच. ते आता तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही सगळे ट्रीटमेंट केलेली आहे 100%. आता त्याचा फेरा वगैरे आधी काढला का काय? नाही, फेऱ्यात बैलाला काही गरज लागत नाही. बाहेर शिवून दादा म्हणले फेऱ्याची काही गरज नाही, डायरेक्ट पळावाच. डायरेक्ट तुम्ही बिनजोडला आणलाय आज. किती दिवसापूर्वी व्यवस्थित झाला आहे सांगा? त्याला 15 दिवसाची मुदत होती, पण आम्ही 5 दिवस, आज 24 तारीख, म्हणजे 9 दिवस एक्स्ट्रा घेतले. तसं त्याला मुदत संपूर्ण 9 दिवसानंतर एक्स्ट्रा नंतर बिल काढलेला आहे बाहेर. म्हणजे आता 9 दिवसानंतर बाहेर निघाला. त्यावेळेस काय नक्की मनामध्ये चाललेलं आहे की एवढा मोठा, एवढं नंदी मथुर, त्या मालकांचाच हा नंदी सर्जा एवढा तुमच्या विश्वासावरती दिलेला, आणि तो आजारी पडला, म्हणजे काय झालं, काय म्हणजे मनामध्ये काय चाललेलं? शिवमदादा, राहुल दादा म्हणले व्यवस्थित ट्रीटमेंट करा. काही वाटलं नाही, म्हणजे दादांची साथ आहे, त्यामुळे आम्ही बी कुठं कमी पडलो नाही त्याला. म्हणजे प्रत्येक गोष्टीत पोरं असतात, रोज संध्याकाळी त्याला औषध चढवतात, आम्ही स्वतः जातो. विक्रम आहे, आयुष आहे. पोरं दिवसातनं 2-3 टाईम त्याला कॅल्शियम पाजतो. सकाळ कॅल्शियम पाजल्याशिवाय रिकवर होणार नव्हता पाय. डॉक्टरांनी सांगितलं जेवढं कॅल्शियम जास्त चढवणार तेवढा बैल व्यवस्थित होईल, त्यामुळे त्याला हाड भरण्यासाठी कॅल्शियम चढवलंच प्रॉपर. म्हणजे आता सगळ्या पूर्णपणे व्यवस्थित? हो, व्यवस्थित आहे बैल, व्यवस्थित म्हणजे फ्रेश आहे. तुम्ही बैल आता सोडतो जागे उड्या मारतात बघा, काय अडचण नाही, फ्रेश आहे, पूर्ण फ्रेश आहे. आता काय सांगाल फ्युचर कसं बघता येतं, कारण की सगळ्यांना माहित आहे की तो त्याच्यामध्ये काहीतरी धमक आहे. हो, धमक आहे 100%. काय सांगाल राहुल दादांच्याबद्दल, काय सांगाल? एवढ्या मोठी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबद्दल थोडीशी माहिती द्या. काय दादा म्हणजे दादा दिलदार राजा माणूस आहे. दादांचं म्हणजे काही विषय नसतो. शिवम दादांचा दोघांचं नियोजन परफेक्ट आहे. त्याला पहिले लगेच घेऊन जावा म्हणतात, काय अडचण नाही, व्यवस्थित म्हणजे नियोजन बी परफेक्ट आहे. आता आज बघू, पहिला ट्राय मारायची, 25 दिवसातनं बैल आणलाय बाहेर, काय करते बघून त्याच्या पुढचं नियोजन टॉपचंच असेल 100%. दादांचा बिपिन शेठचाही काल फोन झाला, घरचीच गाडी आणायची. दादा बोलले 30 तारखेनंतर बैल मथुरून ही गाडी पळताना दिसेल. 30 तारखेच्या नंतर? हा, मथुर फॅन घरचा साज पळताना दिसेल दादांनी सांगितले. 30 तारखेनंतर करून नियोजन. आणि मथुरबद्दल काय सांगाल? त्या बैलाचा इतिहास सगळ्या महाराष्ट्रात 14 देशाला मध्ये, काय सांगाल? तुम्ही सर्जा 1001 तुमच्याकडे आहे, एक काय सांगाल की तो नंदी काय चीज आहे? चीज आता अख्ख्या महाराष्ट्राला म्हणलं तरी 14 देशाला माहिती आहे. तुमचा अनुभव शेअर करा की मग मथुर मला असा आवडतो, त्या मथुरचा फळ असा आहे तसा आहे, थोडीशी आठवणी सांगा ना मथुरच्या जुन्या, थोडीशी तुम्ही बघितलं असेल जुन्या काळी, थोडीशी सांगा माहिती लोकांना, प्रेक्षकांना. बैल बघितला तसं भरपूर बैल पब्लिकनेच पळाला, तसा बैल होणे नाही, पब्लिकचं भिताड पूर्ण. पब्लिकला म्हणजे सगळं 5 वर्ष त्यानं गाजवली, मुंबई गाजवली, घाडबी गाजवला. बैल अजून बी पळतोयच तेवढा, अजून पण पळतो. अजून बी मालकाच्या नावासाठी, मालकाचं नाव मोठं करण्यासाठीच पळतोय ना. आणि ह्यो बी त्याचं
एक वारसदार आहे म्हणून वारसदार म्हणून नाव राखणार का तर राखणार 100%. तुमचा. आता व्यवस्थित केलाय कसं काय आता तुम्ही आत बोरदावडीचं मैदान आहे शर्यत वगैरे काय जमली का तुम्ही? जमली दिले नाव आता उजव्या साईडनं जमली तर करायचं नाव दिले ठीक आहे आपलं सर्जा नक्की लोकांना सांगा नक्की कुठल्या खांदी जास्त पळतो वगैरे काय दोन्ही खांदी फुल स्पीड आहे. दोन्ही खांदी हा गालेल त्या खांदी डावीनं उजवीनं दोन्ही साईड फुल स्पीड आहे. बरं दोन्ही साईड सर्जाचं वैशिष्ट्य काय आहे? गाडी जास्त पडतो. एखादी शेजारची गाडी शेजारी गाडी असली गाडी पासून नाही यायला. त्याचं एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. हो वैशिष्ट्यच आहे बरं गाडी पासून. सर्जाचं आता म्हणजे देखभाल सगळी तुमची टीम करून हो नावं सांगा ना. विक्रम आहे आयुष आहे मी आहे स्वतः किरण जाधव परफेक्ट नियोजन बिपिन शेठ जाधव आहे शिवम दादा आहेत राहुल आहेत सगळे व्यवस्थित म्हणजे बघतात. आता तो व्यवस्थितपणे पूर्ण मरा झालाय थोडंसं दाखवा जरा थोडंसं कुठं काय होतं थोडंसं. या इथं म्हणजे योग फरा मित्रांनो बघू शकता इथं शिव नसेल जॉईंट काय होतो. झालं. या इथं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे या फऱ्याला म्हणजे छातीने पाय जॉईंट असतो बरं. त्याच्यात इथं 1 ते 1.5 इंच असा थोडासा gap गॅप होता. गॅप दाखवत होता. त्याच्यामुळे थोडासा बैल थोडासा रिवर्स आलेला पळायचा म्हणजे कमी आला कमी रिवर्स आलाच Reverse नव्हता नाही, कमी वाटत कमी होता पण एक शिवम दादाने राहुल दादाने सांगितलं बैल चेक करा तेव्हा आम्ही चेक केला तेव्हा आम्हाला कळालं की असा प्रॉब्लेम आहे म्हणून बैल जरासा बसवून ठेवला आणि कॅल्शियम इंजेक्शनाचा कोर्स करून बैल आता व्यवस्थित आता कॅल्शियम वगैरे चालू आहे काही हो थोडंच राहिले पण आता संपत आले कॅल्शियम म्हणजे जी डॉक्टरांनी जी सांगितलं ते सगळं केलेलं आहे काही ठेवलेलं नाही. आता मित्रांनो 1001 राहुल दादांचा सर्जा तुम्हाला मैदानात दिसतोय. खूप सारा शुभेच्छा तुम्ही माहिती दिली कारण की खूप लोकांच्या एक कमेंट्स होत्या कॉल्स होते की सर्जा नेमकं कुठं आहे नक्की सर्जाचं लोकेशन सांगा नक्की आता सर्जा कुठं आहे. सातारा कोडोली MIDC बरं या ठिकाणी आहे. या ठिकाणी ठीक आहे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद.